सत्ता आणि पैसा असल्यावर कुणीही काम करतं, पण भरत भोये भाऊकडेच कुठलीच सत्ता नाही, पैसा नाही, पण इच्छाशक्तीच्या बळावर आपण समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेनं भाऊंनी समाजासाठी रात्रीचा दिवस केला। समाजाच्या यातना, वेदना आणि दुःख पाहून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेनं स्वतः संस्था उभारून समाजव्रत अंगीकारले। सेवाभाव भाग्याचा ऋणी केलं। या न्यायानं कुठलाच मोबदला न घेता त्यांनी नियतीला ऋणी केले। शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागात आदिवासी समाज बांधवांसाठी येतात, त्या प्रामुख्यानं योजना स्वतःची जबाबदारी समजून वेळोवेळी त्या योजना सर्व गरजूंपर्यंत पोहोचवल्या। त्यात कळवण प्रकल्प अंतर्गत ऑइल, वीज पंप, राईस मिल, पीव्हीसी पाईप, सुतार, महिलांसाठी शिलाई मशीन व गवंडी कामांचं साहित्य, विद्युत महामंडळ अंतर्गत रगत विहीर, अनेक पागड्या वस्त्यांवरती व ग्रामपंचायतमध्ये विजेचे पोल, तसेच राज्यमार्ग निर्मितीसाठी निधी असेल, पेयजलसाठीचा निधी असेल, त्यांनी स्वतः वेळोवेळी वरिष्ठांसोबत सकारात्मक चर्चा करून त्या योजना शासनाच्या ग्रामीण भागात पोहोचवल्या। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती। या शेतीसाठी व शेतमालासाठी दळणवळण अत्यंत गरजेचं आहे। या गोष्टींनी भाऊंनी प्रकर्षानं लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसाठी 190 सौर ऊर्जा चालवणारे दिवे उपलब्ध करून दिले। तसेच राज्यमार्ग निर्मितीपासून तर अनेक गावात तयार करून दिले। बांध व सुरगाणा कळवण परिसरातील शहरांना जोडले। या कामांनी भाऊंनी शेती व्यवसाय जिवंत ठेवाना आणि नाशवंत शेतमालाला वेळेवर मार्केट उपलब्ध करून दिले। राजस्व अभियानाअंतर्गत आदिवासी बांध 950 जातीचे दाखले लावून घरपोच काढून रस्त्यापासून शेतापर्यंत गावकऱ्यांना शिबिर दिले। बांधकाम योजनेअंतर्गत 800 शेतकऱ्यांना भांडे व इतर साहित्य उपलब्ध करून दिली। स्वतः विवेकानंदांचे सेवाभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक दृष्टी जोपासत शिकावं, संघटित व्हा हा भाग त्यांनी जोपासला। जातीपातीचा विचार न करता देशाचा त्यांनी विचार केला। आपण संघटित राहू तर देश सुरक्षित राहील, यासाठी त्यांनी स्वतः कीर्तन सप्ताह आयोजित करून समाजाला आपल्या धर्माचा, संस्कृतीचं महत्त्व पटवून दिले। त्याच धर्तीवरती 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2024 पर्यंत या कालावधीत 4 दिवसीय रामकथेचं चिंचपाडा तालुका सुरगाणा इथं आयोजन करण्यात आले। यात 30 ते 40 हजार भाविकांनी महाप्रसादासह रामकथेत सहभाग नोंदवला।